15 ऑगस्टला घराघरात तिरंगा फडकून लोकांनी आपल्याला किती उत्साह आहे किंवा आपली जी समारंभ प्रियता आहे, उत्सव प्रियता आहे, सण समारंभ साजरे करण्याची जी भारतीय मानसिकता आहे ती सिद्ध केली। ह्याच्यावरती टीका करणाऱ्यांवरती आम्ही आधीच व्हिडिओ केलेला होता की सर्वसामान्य लोकांच्या मनातली ही भावना ओळखून त्याला त्या पद्धतीने आपण प्रतिसाद दिला पाहिजे। याच्यावरती विनाकारण टीका करायचं काही कारण नाही। आता जो ह्या विषय समोर येतो आहे 15 ऑगस्टच्या नंतर की फार मोठ्या प्रमाणामध्ये अगदी सामान्यातल्या सामान्य लोकांनी सुद्धा आपल्या आपल्या घरावरती, साध्या टपऱ्यांवरती, झोपड्यांवरती, काही ठिकाणी माळावरती, आदिवासी पाड्यांमध्ये कितीतरी ठिकाणी तिरंगा फडकल्याचे फोटो आता छायाचित्र समोर येत आहेत आणि जो उत्साह सर्वसामान्य माणसांनी दाखवलेला आहे। सुरेश भटांच्या कवितेतल्या एक ओळी आहेत फार सुंदर अशा, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही। मोठे मोठे जे नेते आहेत ते कुठेतरी भ्रष्टाचारामध्ये सापडलेले आहेत, त्यांच्या घरामध्ये करोडोंची रोकड रक्कम सापडत आहे। म्हणजे हे दिल्लीला घडलं, हे बंगालमध्ये घडलं, हे जालन्याला घडलं व्यापाऱ्यांच्याकडं, आणि ह्याच्या नेमकं उलट सर्वसामान्य लोक ज्यांना काहीच तुलनेनं भेटलेलं नाही, हे 75 वर्षाच्या नंतर सुद्धा ज्याच्या घरासमोरचा रस्ता नीट नाही आहे, त्याच्या घरापर्यंत प्यायचं पाणी येते की नाही शंका आहे। किंवा जे काही एक व्यंगचित्र दाखवलं गेलं, उद्धव ठाकरेंनी पण ते वापरलं की तो सर्वसामान्य माणूस दाखवलाय, तो त्याच्याकडे तिरंगा आहे पण घर नाही। अर्थात त्याच्यावरती भाऊ तोरसेकरांनी अप्रतिम असा व्हिडिओ केला, त्यांना उत्तर देणार आहे की हे सगळा घराचा घोटाळा तुमच्याकडेच झालेला आहे मुंबईलाच, की घर नसणं सोडा, असलेले घरं तुम्ही काढून घेतले होते, तो विषय वेगळा आहे। या सर्वसामान्य माणसांनी की तुलनेनं ज्याची उपेक्षा झाली, तुलनेने ह्याला फारसं काही भेटलं नाही इतरांच्या पेक्षा, त्यानं उत्साह दाखवला। स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस एक अतिशय सुंदर असं व्यंगचित्र वसंत सरवटे यांनी काढलेलं होतं आणि ललित मासिकांनी ते मुखपृष्ठावरती छापलेलं होतं। स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव झाला तेव्हा 97ची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक दाखवले होते की ज्यांचे सगळे कपडे मळकट आहेत, साधी माणसं आहेत, त्याच्या चेहऱ्यावरून ते कष्टलेले राबलेले दिसत आहे आणि त्यांच्या हातामध्ये जो झेंडा आहे तो मात्र तिरंगा, त्याचा रंग लसलशीत आहे आणि तो फडकतोय असा दाखवला होता। आणि त्याच्या नेमकं उलट नेते, त्याच्यानंतर कारखानदार, सगळे उच्चभ्रू लोक, नौकरशहा ज्यांचे कपडे सगळे टकाटक आहेत, सगळे व्यवस्थित आहेत, त्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत, त्यांच्या हातातल्या तिरंग्याचा रंग मात्र फिकुटलेला आहे। हे जे चित्र 25 वर्षापूर्वी वसंत सरवटे यांनी काढलेलं होतं, तसंच चित्र आताही दिसलं की सर्वसामान्य लोकांनी कुठलीही तक्रार न करता झेंडा कुठं मिळेल आणि तो कसा फडकवायचा आणि ते कसं पाळला जाईल, त्याची ध्वजसंहिता, काय वाटेल ती टीका केल्या गेली। म्हणजे ह्यांनी हे नाही ओळखलं की सर्वसामान्य माणसांचा या सगळ्या लोकशाही मूल्यावरती विश्वास आहे, किंबहुना त्यांना तोच मोठा आधार वाटतो। म्हणजे एकीकडं सर्वसामान्य माणूस, त्याला तुम्ही कागदपत्रासाठी म्हणजे आधार कार्ड आहे का, आधार कार्डाची समोरून झेरॉक्स दिली, मागून का नाही झेरॉक्स दिली, तुमच्याकडं पॅन कार्ड आहे का, ड्रायव्हिंग लायसन आहे का, KYC केलेलं आहे का, असंख्य गोष्टी, किंवा तुमच्या त्या गॅसच्या सबसिडीसाठीची गोष्ट आहे किंवा गॅसचा नंबर लावण्यासाठीची गोष्ट आहे। सर्वसामान्य माणसांना प्रत्येक पातळीवरती जनधनचे अकाउंट काढतानाची एक असं विचित्र दृश्य समोर होतं की ते अकाउंट काढायला त्याच्याकडे पैसे नाही, हीच तर मोठी अडचण आहे। आणि सगळ्या बँका शहरामध्ये तुलनेनं मोठ्या गावामध्ये किंवा तालुक्याच्या गावी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं तेव्हा हेतू हा होता की सर्वसामान्य लोकांपर्यंत, सर्वसामान्य माणसाच्या छोट्या गावापर्यंत बँक पोहोचवायची आहे, ती आपण पोहोचू शकलो नाही। त्याच्यानंतर ATM मशीन्स आले, ते पण आपण पोहोचू शकलो नाहीत। नंतर आलेलं जे तंत्रज्ञान आहे मोबाईलचं, त्याची रेंज ज्या गावामध्ये पोहोचली तेव्हाच कुठं सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये बँकिंग आलं। म्हणजे त्याच्या एका छोट्या बटनावरती त्याला बँकेचे ट्रान्झॅक्शन, फक्त रेंज पाहिजे होती मोबाईलची। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, असा तो सर्वसामान्य माणूस पिचलेला की ज्याच्यापर्यंत तुम्ही काहीच पोहोचू शकलेले नव्हते, त्यानेही कुठलीही तक्रार न करता आपल्या घरावरती तिरंगा फडकवला आणि मोठ्या अभिमानानं आपल्या तिरंग्याला आपण त्याला सलामी देत असतानाचे फोटो, छायाचित्र मोठ्या प्रमाणात सगळीकडे दिसायला लागले। हा एक फरक तुम्ही लक्षात घ्या। ज्याला काहीतरी भेटलेलं आहे, ज्याला काहीतरी जास्त फायदे झालेले आहेत, तो तक्रारी करत बसलेला आहे आणि याच्या नेमकं उलट ज्याला तुलनेनं काहीच फारसं भेटलेलं नाही, तो अजूनही आशावादी आहे आणि अजूनही ठामपणे आपल्या लोकशाही मूल्यांवरती विश्वास ठेवून देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला काय योगदान देता येऊ शकेल अशा पद्धतीनं एक। म्हणून आम्ही विरोधकांवरती असं म्हणलं होतं की मोदींची तुमचं काय वैयक्तिक भांडण आहे, राजकीय भांडण आहे, भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्हाला जो काही विरोध करायचा ही स्वतंत्र गोष्ट आहे। 15 ऑगस्ट हा 75 वर्ष पूर्ण झालेले 76वा हा तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करतात। म्हणजे 15 ऑगस्ट 1947 हा पहिला
आणि आता 15 ऑगस्ट 2022 हा 76व्या दिवशी 75 वर्ष पूर्ण झाले त्या शुभ मुहूर्तावरती, ज्याला आपल्याकडे अमृत महोत्सव असा शब्द आहे 75 पूर्ण झालेला, की तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करावा आणि ही स्वाभाविक अशी भावना होती. याच्यातला अजून एक दुसरा मुद्दा आहे की सर्वसामान्य माणसांनी वारंवार ही पावती दिलेली आहे की त्याचा ह्या सगळ्या मूल्यांवरती विश्वास आहे. मी हे तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो की नेहमी मतदानातून म्हणजे 1900 साधारणतः आणीबाणीच्या नंतरची निवडणूक असो 77ची, त्याही वेळेस या सर्वसामान्य माणसांनी जी हुकुमशाही इंदिरा गांधींनी केलेली होती आणि जी लोकशाहीला दबाव होता तिच्यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा फक्त इंदिरा गांधींवरचा राग नव्हता, कारण की त्यांनी नंतर या सामान्य माणसांनी जनता पक्षाला धडा शिकवण्यासाठी परत इंदिरा गांधींनाच निवडून दिलेलं होतं. त्याच्यामुळे हा प्रत्यक्ष इंदिरा गांधींवरती राग होता असं नाही, त्यांच्यातल्या हुकुमशाही वृत्तीवरती हा राग होता. म्हणून पर्याय म्हणून जेव्हा काही दुसरा समोर आला त्याला लोकांनी मोठ्या प्रमाणात निवडून दिलं होतं. ती हीच सामान्य माणसं होती. तेव्हा सोशल मीडिया नव्हता, तेव्हा प्रचाराची साधनं नव्हती. या सर्वसामान्य माणसांनी लोकशाहीवरती विश्वास ठेवून दुसरं एक सरकार निवडून दाखवलं होतं आणि त्यांनी हे सिद्ध केलं होतं की आमच्या हातामध्ये बदलाची ताकद आहे. याच लोकांनी याच पद्धतीने 1989ला सुद्धा जनता दल नावाचे एक वेगळं सरकार, त्यांना पूर्णपणे बहुमत नव्हतं दिलं हे ठीक आहे, पण त्यांना मोठ्या प्रमाणात जागा देऊन आम्ही बदल करू शकतो. आणि त्याच माणसांनी 2014मध्ये सुद्धा हे सिद्ध केलं होतं की आम्ही एका पक्षाला स्वच्छपणे बहुमत पण आम्ही देऊ शकतो. ही सगळी ताकद सर्वसामान्य माणसाची होती आणि ती त्याने सिद्ध केलेली होती. दुसरा एक मुद्दा मला आवर्जून मांडायचा आहे की लोकसभेतल्या निवडणुकांची म्हणजे प्रत्यक्ष मतदानाची जी टक्केवारी आहे 14च्या नंतर जेव्हा 19मध्ये वाढलेला जो आकडा आहे तो पण हे सिद्ध करतो की ही सर्वसामान्य माणसे, ही सर्वसामान्य जनता ही अजूनही त्या लोकशाही मूल्यांवरती विश्वास ठेवते. नुसता तिरंगा फडकवणे इतका मुद्दा नव्हता. काश्मीरमधलं जे अतिशय सकारात्मक असं चित्र समोर आलेलं आहे, यापूर्वी सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि तिथल्या लोकांनी पण त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं आगत स्वागत केलं. हे आम्ही सोदाहरण स्पष्ट केलेलं होतं. तेव्हा सगळ्यांनी अशी टीका केली होती की तुम्ही काहीतरी फसवं चित्र समोर करतात. तिथला सर्वसामान्य जो मुस्लिम असलेली जनता आहे ती हिंदूंचा राग करते. आमचं म्हणणं असं होतं की सर्वसामान्य भारतीयांच्या दृष्टीनं ते तिथं पर्यटक म्हणून जाऊ शकतात. तिथे राहायला जाणं मूळ जे काश्मीरी हिंदू आहेत त्यांना शक्य आहे, पण बाकीच्या भारतीय माणसांना अट्टाहासानं तिथं राहायला जाण्याची आता त्यांच्या डोक्यात कल्पना पण नाही, पण काहीच नाही. पण जे कोणी हिंदू त्या ठिकाणी पर्यटक म्हणून गेलेले आहेत त्यांना अतिशय चांगला अनुभव या 4 महिन्यामागच्या म्हणजे पर्यटनाचा ज्याला त्या ठिकाणचा सुवर्ण काळ म्हणतात, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे 4 महिने त्या ठिकाणी पर्यटनाचे मानले जातात. आणि त्या 4 महिन्यामध्ये काश्मीरनी मोठ्या प्रमाणामध्ये वर्षभराची जी सरासरी येते ती पण ओलांडली होती 4च महिन्यामध्ये पर्यटनाच्या बाबतीमध्ये. आता ही ज्या ठिकाणी टीका होत होती तो लाल चौक, तिथं तर तिरंगा फडकलाच. दाल लेकमध्ये ज्या दाल लेकवरती टीका केली जाते की त्याच्या खाली किती जणांचे हाडाचे सापळे सापडतील, किती जणांचे म्हणजे काय म्हणता येईल त्याचे बळी गेलेले आहेत, त्याच दाल लेकमध्ये त्या शिकाऱ्यांवरती तिरंगे झेंडे लावून त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये एका अर्थाने मिरवणूक निघाल्यासारखी निघालेली हे चित्र याच 15 ऑगस्टच्या निमित्ताने, या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने समोर आलेलं होतं. तुम्ही कुठेही नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारतामध्ये सुद्धा देशविरोधी भावना कशी आहे, किंवा तामिळनाडूमध्ये सुद्धा आता, किंवा पंजाबमध्ये, या सगळ्या ठिकाणी देशविरोधी भावना कशा आहेत हे ठरून काही जो भारत विरोधी असा जो एक गट आहे जगभरातला तो ठरून असा प्रयत्न करत होता, किंवा कृषी आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खालिस्तानवादी कसे घुसले होते आणि त्यांनी या देशाचे तुकडे करण्याच्या संदर्भामध्ये कशी एक काय प्रक्षोभक अशी सगळी मांडणी करायला सुरुवात केली होती. ह्या सगळ्याला अतिशय चोख उत्तर पंजाब असो, तमिळनाडू असो, ईशान्य भारत असो की काश्मीरमध्ये असो, या सगळ्या ठिकाणाहून सर्वसामान्य लोकांनी आपापल्या घरावरती मोठ्या उत्साहानं तिरंगा फडकवून सिद्ध करून दिलेलं आहे की आमचा लोकशाही मूल्यांवरती विश्वास आहे. या साध्या माणसांच्या पोटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ही आजची उसंतवाणी आहे. फडके तिरंगा घराघरावर प्रेमनी आदर झळकतो. साध्या माणसांनी जपलेली आशा, साधी शुद्ध भाषा, देशप्रेम. त्याच्या घरातना अवैध संपत्ती, झेंड्याची श्रीमंती जपलेली. आलिशान गाड्या, दारातना माज, रांगोळीचा साज, साधा साच. पांढरे धुवट घालुनी कपडे, वाजवी चौघडे स्वातंत्र्याची. भगीरथ कष्टे,
आणली ही गंगा, भगीरथे कष्टे आणली ती गंगा, तैसा हा तिरंगा प्रतीक हो. साध्या माणसांची देशावर भक्ती, तीच खरी शक्ती कांत म्हणे, तीच खरी शक्ती कांत म्हणे. सुरेश भट म्हणले त्या पद्धतीनं की हा साध्याच माणसांचा एल्गार येत आहे. सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांचा कष्ट करून ते जगत आहेत, त्यांचा ह्या व्यवस्थेवरती विश्वास आहे, त्यांच्या ह्या अखंड भारत देशावरती विश्वास आहे, त्यांचा लोकशाही मूल्यांवरती विश्वास आहे. आणि हा जो काही विषारी प्रचार इतरांकडून केला जातो, ह्या कुशंका ज्या उपस्थित केल्या जातात, वारंवार जे नकारात्मक बोललं जातं, हे जे काही पत्रकार किंवा बाकीचे तथाकथित लेबरांडो ज्या पद्धतीनं बोलतात, त्या कशालाही ते थारा देत नाहीत. त्यांच्या मनामध्ये विशुद्ध देशप्रेम आहे. हेच अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं ज्या मोठ्या प्रमाणात घर घर तिरंगा फडकला त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.